Okay. By the time others are joining, we'll try to start our lecture. So basically, we were discussing about clutch. We are discussing about the clutch. Basically, what is a clutch? So we have decided that clutch is a device which helps us in connecting the engine crankshaft to the transmission shaft. Okay, so means the torque from the engine shaft has to be transmitted to the transmission system and finally to the wheels, and that is done with the help of what you call as a clutch. So we have a device called as a clutch, and the principle of operation of a clutch we have already discussed. What is it? When म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला उद्या इंटरव्ह्यू झाली आणि इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्याचं प्रिन्सिपल काय म्हणून तुम्ही सांगाल. सो द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन इज बीइंग युज्ड इन क्लच. ओके, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे क्लच माहिती आहे परंतु ते तुम्हाला सांगता येत नाही. ओके, तर ही जी फिगर आहे इट डेमॉन्स्ट्रेट द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन. हे आपल्याला माहिती आहे आता. म्हणजे एक रोटरी डिस्क आहे, ती रोटेट होत आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरं डिस्क आलं आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन तयार झालं आणि त्या फ्रिक्शनमुळे पहिल्या डिस्क मधून दुसऱ्या डिस्क मध्ये टॉर्क ट्रान्समिट झालं. सो वन बिकम्स इनपुट, अदर बिकम्स आउटपुट. हे आपल्याला दिस विल टेल अस रिगार्डिंग हाऊ द पॉवर इज ट्रान्समिटेड इन केस ऑफ अ क्लच. तर क्लच मध्ये कसं पॉवर ट्रान्समिट होते आणि मग ह्याचं प्रिन्सिपल आपण क्लच मध्ये ऍक्च्युअली यूज करताना अशा प्रकारे यूज केलं. काय केलं, फ्लायव्हील आहे आपल्याला असतं इंजिनला, त्याचा आपण एक डिस्क म्हणून वापर केला. दुसरे आपल्याला एक क्लच प्लेट म्हणून एक प्लेट टाकली फ्रिक्शन डिस्क म्हणून वापरण्यासाठी, आणि त्या क्लच प्लेटला दाबायला एक प्रेशर प्लेट वापरली आणि या तिघांची असेंब्ली म्हणजे युअर क्लच. मग आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्लच शिकलो. सिंगल प्लेट क्लच, मल्टी प्लेट क्लच. ओके, सिंगल प्लेट क्लच म्हणजे ज्याच्यामध्ये एक डिस्क, अशा प्रकारचे एक डिस्क असतं बरोबर, आणि एका डिस्कच्या यूज करून, एक डिस्क यूज करून आपण पॉवर ट्रान्समिट करतो बरोबर. आणि मल्टीप्लेट क्लच म्हणजे देर विल बी नंबर ऑफ सच डिस्क फ्रिक्शन प्लेट्स, ओके, used for transmission of the power. Then we call it as a multiplate clutch. Okay, तर दाखवायचं झालं तर, उदाहरण दाखवायचं झालं तर तुम्हाला मल्टीप्लेट क्लचचं आपण डिस्कस केलं मागच्या लेक्चर मध्ये. ओके, एक मिनिट, आय विल शो यू. ओके, दिस वॉज अ मल्टीप्लेट क्लच. म्हणजे एक सेट आपल्याला शाफ्ट वरती, एक सेट शाफ्ट वरती आणि दुसरा सेट फ्लायव्हीलच्या नॉच मध्ये slide होते. So that is how a multiplate clutch works. Then we have another type of clutch called as cone clutch. तर कोन क्लच अशा प्रकारे होतं, whether frictional surface is conical, त्याला म्हणून आपण त्याला कोन क्लच असं म्हणालो. ओके, then we had so this was the figure which was supposed to be drawn in case of a multiplate clutch. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक सेट इथं दिसतोय, या नॉच वरती आहे, आणि दुसरा सेट इथं दिसतोय जे इथल्या नॉच मध्ये मूव्ह होत आहेत बरोबर. आणि हे सगळं दाबण्यासाठी इथं प्रेशर प्लेट वापरले. प्रेशर प्लेटच्या बाहेर एक स्प्रिंग लावले, त्या स्प्रिंग मुळे हे प्रेशर प्लेट दाबले गेले, आणि ज्या वेळेला हे दबले जाते त्यावेळेला पॉवर ट्रान्समिट होते. ज्या वेळेला हे प्रेशर प्लेट माघारी ओढून आपण, त्यावेळेला आपल्याला टॉर्क ट्रान्समिट होत नाहीये बरोबर. आणि ते ऑपरेट करण्यासाठी आपण इथं काय वापरलं तर इथे एक बेरिंग वापरलं बघा. ही बेरिंग काय करते, ही बेरिंग म्हणजे हे रिलीज बेरिंग, ह्याचा इनर रेस आहे ती या शाफ्ट वरती आहे बरोबर, आणि आउटर रेस आहे तो प्रेशर प्लेटला कनेक्ट केलाय. मग आउटर रेसला आपण काय करतोय, आपण बाहेर ओढतोय बरोबर. ज्या वेळेला आपण ह्या आउटर रेसला बाहेर ओढेल त्यावेळेला प्रेशर प्लेट पण बाहेर येणार आणि तुमचं रिलीज होणार.
बरोबर. तर अशा प्रकारे तुमच्या मल्टीप्लेट क्लचचं अरेंजमेंट असतं. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं. देन as and when you join, please mark your attendance. Please mark your attendance. In chat box as numbers. Those who are marked once may not, need not mark again and again, but those who have not marked, please mark your attendance. तर अशा प्रकारे तुमचं सेंट्रिफ्युगल क्लच होतं. सॉरी, हे कोन क्लच होतं. तर मल्टीप्लेट क्लच, सिंगल प्लेट क्लच, कोन क्लच, फ्रिक्शन क्लच या गोष्टी तुम्ही शिकला. आता इथं एक महत्वाचं आहे, इथं आपण डिस्कस करतो. तर इथं आपल्याला या केसमध्ये म्हणजे सिंगल प्लेट क्लच असेल तर या सिंगल प्लेट क्लच मध्ये ज्या वेळेला तुम्ही इथं जाल त्यावेळेला तुमचं इथलं हीट जी जनरेट होणार आहे. कारण आपण सुरुवातीला ज्या वेळेला आपण डिस्कस केलं की आपल्याला हीट डिसिपेट करायची. तर हीट डिसिपेट कसं करणार? तर हीट डिसिपेट करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे. मग आपण काय केलं, इथं बघितलं तर तुम्ही या प्लेटच्या एका बाजूला प्रेशर प्लेट आहे, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? दुसऱ्या बाजूला एका बाजूला प्रेशर प्लेट आहे, दुसऱ्या बाजूला फ्लायव्हील आहे, बरोबर. एका बाजूला इथं बघितलं तर ही प्रेशर प्लेट आहे आणि इकडच्या बाजूला फ्लायव्हील आहे, बरोबर. आणि ही दोन्ही मेटल्स आहेत आणि मेटल्स आर ऑफ हॅव्हिंग हाय कंडक्टिव्हिटी. म्हणजेच काय, जी काही हीट तयार होणार आहे ती मेटल मधून ट्रान्समिट होणार आहे. मेटल्स आर कन्सिडर्ड टू बी गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड देअरफॉर दे विल बी एबल टू ट्रान्समिट द हीट. म्हणजे हीट इज एबल टू बी ट्रान्समिटेड विथ द हेल्प ऑफ कंडक्शन. ओके, कंडक्शनच्या माध्यमातून कंडक्शन यूज करून, प्रिन्सिपल यूज करून वी विल बी एबल टू डिसिपेट द हीट, बरोबर. तर हीट डिसिपेट करायचं. परंतु ज्या वेळेला आपण मल्टीप्लेट क्लच मध्ये येतो त्यावेळेला मग हीट कसं करणार? कारण काय, इथं याकडेची जी प्लेट आहे, एम आय ऑडिबल? Can somebody confirm? Am I audible? Yes sir. Yes, good. असं कोणीतरी कन्फर्म करत चला, म्हणजे मला अधूनमधून कन्फर्म होतंय की मी चालू आहे, नाहीतर मी माझ्या फ्लो मध्ये राहतो आणि माझा माईक बंद पडलेला असतो. तर तसं काय डिस्टर्बन्स आलं तर प्लीज कन्वे करत चला. ओके, तर ही जी प्लेट आहे इथली, ही याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, म्हणजे इथं हीट तयार झालेली इकडे जाईल, ह्या प्लेटमध्ये हीट तयार झालेली इकडे जाईल. परत इथं मध्ये असलेल्या इथं या प्लेटच्या मधल्या हीट कसं डिसिपेशन करणार? तर कॅन एनीबडी टेल मी हाऊ टू डिसिपेट द हीट ऑफ इंटरमिडिएट प्लेट्स? कोणी सांगू शकाल का? कॅन एनीबडी? Can anybody tell how to dissipate the heat? इंटरमिडिएट प्लेटचे हीट डिसिपेशन कसं करायचं? साइडच्या प्लेटचं शक्य आहे मल्टीप्लेट मध्ये, कारण ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. इथं ही प्लेट या प्रेशर प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ही प्लेट या फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. इथं झालेली हीट इकडे ट्रान्समिट होईल. परंतु ही इंटरमिडिएट प्लेट्स आहेत, त्यांचं हीट कसं डिसिपेट करणार? कारण आपण रिक्वायरमेंट ऑफ क्लच म्हणालो सुरुवातीला, त्यावेळेला one of the requirement was to dissipate the heat whatever is being produced to the atmosphere. So how to dissipate the heat? Can anybody? कोणी सांगू शकाल का? Yes, anybody? प्लीज कन्वे करा, काहीतरी उत्तर द्या. म्हणजे कसं? हा बोला. बोला. Somebody was speaking now. थोडंसं इंटरॅक्टिव्ह होऊ द्या सेशन, म्हणजे मला कळतं तुम्हाला समजतंय का नाही ते.
हॅलो, कोणाला काय सुचतंय का? एनीबडी? कॅन एनीबडी टेल? कॅन एनीबडी टेल? हॅलो, उघड आहे हात. कसं आहे माहिती आहे का, आपण क्लासमध्ये नाहीये, परंतु आपल्याला थोडं जरी इंटरॅक्टिव्ह केलं तरच त्या फिलिंग येणार आहे. नाहीतर मग काय कंटाळवाणं लेक्चर्स, बोर, मग सकाळपासून नुसतं संध्याकाळपर्यंत तुम्ही नुसतं तुमचा मोबाईल स्विच ऑन करून बसणार आणि त्यातनं आउटपुट काही नाही. असं होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. ठीक आहे, मी सांगतो आता, कारण तुम्ही कोणी काय रिस्पॉन्ड करत नाहीये. तर इथं ही जी प्लेट आहे, आपण असं म्हणालो की इथं देयर इज अ प्रोव्हिजन फॉर कूलिंग. इथं देयर इज अ प्रोव्हिजन फॉर कूलिंग, बट फॉर इंटरमिडिएट प्लेट्स वी हॅव टू मेक अनदर प्रोव्हिजन. कुणी काय सुचवू शकतं का की काय करू शकतो आपण तुमच्या अंदाजानं? कॅन एनीबडी सजेस्ट समथिंग फॉर कूलिंग द इंटरमिडिएट प्लेट्स? इथं दिसतं तुम्हाला इंटरमिडिएट प्लेट्स, ही एक प्लेट आणि ही एक प्लेट, ही दोन येलो दिसत आहेत. हे आपल्याला कूल करू शकतो, पण ही निळ्या दिसत आहेत इथं, त्याचं आपल्याला कूलिंग करणं अवघड जातंय. समबडी कॅन सजेस्ट? कॅन समबडी सजेस्ट? काय करू शकतो आपण? Okay, nobody is suggesting. So basically there comes our wet clutches. So generally we have dry clutches, परंतु आपण एक वेट क्लच नावाचा क्लच आपण इंट्रोड्यूस करतोय. काय करतोय? वी विल बी युजिंग ऑइल or some fluid as a media to take away the heat from the intermediate plates towards outside. मग आपण काय करणार? We will make the oil to flow across this particular clutch plates. Okay, and that is where the wet clutches come into picture. म्हणून आपल्याला एक नवीन प्रकारचा क्लच इंट्रोड्यूस करावा लागला, which we call as a wet clutch. So what these wet clutches do? They flow in this wet clutches. Some fluid will be flown across this particular clutch plates. Okay, across this particular clutch plates, multi-plate clutch plates, and that as it is flowing, they will take away the heat. बरोबर? म्हणून आपल्याला वेट क्लचेस इंट्रोड्यूस करावे लागले. परंतु ह्याचा एक डिसएडव्हांटेज असा आहे की whenever we know any frictional surface is there, कुठल्याही फ्रिक्शनल सरफेस वरती जर काहीतरी फ्लुइड आलं, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, आपण लादीवरती किंवा आपण ज्याला घरातली फरशी म्हणतो, त्याच्यावरती जर पाणी सांडलेलं असेल तर फ्रिक्शन कमी होतं, आपण घसरतो त्याच्यावर. वाय घसरतो? का घसरतो? कारण फ्रिक्शन कमी झालं. ओके, that means the friction decreases when the frictional contact comes into have a fluid in contact with them. Okay, fluid in contact with them, म्हणजे fluid contact आलं तर friction value decreases. बरोबर? म्हणजे the torque transmission capacity also of the clutch also decreases. So that we have to take into consideration, and therefore in case of a multi-plate clutch, we have to use more number of clutch plates because the net frictional contact is going to be decreased. Okay, म्हणून आपल्याला वेट क्लचेस वापरावं लागतात. मग वेट क्लचेस आपण कुठं वापरतो किंवा मल्टीप्लेट क्लच कुठं वापरतो? मल्टीप्लेट क्लच आपण मागे डिस्कस केल्या त्याप्रमाणे जिथं जागा कमी असेल, बरोबर, किंवा ह्यूज अमाऊंट ऑफ टॉर्क ट्रान्सफर करायचा असेल तर आपल्याला मल्टीप्लेट क्लच वापरतो. बरोबर? मग खूप जास्त प्रमाणात म्हणजे व्हेरी हेवी अर्थ मुव्हिंग मशीन्स असं गृहीत धरूया, व्हेरी ह्यूज अमाऊंट ऑफ टॉर्क इज ट्रान्समिटेड, ऍट दॅट टाइम वी विल बी युझिंग मल्टीप्लेट क्लच. किंवा एकदम जागा कमी आहे, फॉर एक्झाम्पल 2 व्हीलर्स, तिथं आपण मल्टीप्लेट क्लच वापरतो. तिथं का वापरतो? कारण आपल्याला तिथं एकदम जागा कमी आहे, आपण मोठ्या क्लच प्लेट वापरू शकत नाही. मग छोट्या क्लच प्लेट वापरायचं असेल तर देन वी हॅव टू गो फॉर अ मल्टीप्लेट क्लच ऑप्शन. So that is what multi-clutch clutch is. Then we have a centrifugal clutch. आता ही centrifugal clutch काय आहे? Here the principle of operation is centrifugal. Centrifugal force म्हणजे काय? When a certain thing is rotating, some force is acting outside away from the center, which we call as a centrifugal force. And your principle of operation is centrifugal over here. मग काय होतंय? So here the frictional pads are attached in such a manner that as the speed goes on increasing, your
the amount of frictional force acting on the surface will go on increase. Okay, तर ही जी Harshada, am I audible? Harshada Patil, can you unmute? Nilesh Kadam, can you unmute? Yes, sir, you are audible. या मध्ये जरा कनेक्शन गेलं ना, आता कनेक्शन सुटलं होतं का निलेश? हो सर, आता कनेक्शन परत आले ना? ओके ओके ओके. थोडस इंटरनेट प्रॉब्लेम आहेच मला वाटतंय. आपण माग पण ऍक्च्युली प्रयत्न केला होता. परवा आपण ऍक्च्युली जी आपलं प्रॉपर सेशन आहे ती टाकण्याचं कारण तेच होतं. ओके, तर ही तुमचे सेंट्रिफ्युगल क्लच आहे. आता दिसतंय ना निलेश? निलेश निलेश येस सर. मला कोणी सर होय किंवा नाही? नाही सर, स्क्रीन नाही. स्क्रीन नाही दिसत. हा, मला कोणीतरी सांगितलं शेवट माझं का मला कसं कळणार असं आहे ना. शेअर स्क्रीन इंटरनेट हा अनस्टेबल असल्यामुळे का नाही खूप प्रॉब्लेम येतोय. ओके, आता मला वाटतंय सर दिसते आता दिसते. ओके, गुड. सो विल कंटिन्यू. ही तुमची सेंट्रिफ्युगल क्लच ही फिगर तुम्हाला काढावं लागते एक्झाम मध्ये. आता ह्यात काय आहे? हे तुमचं इंजिन शाफ्ट म्हणजे क्रँकशाफ्ट आहे. हे दिसतंय हे फ्लायव्हील आहे, बरोबर. ही दिसतंय हे प्रेशर प्लेट आहे. ही दिसतंय ती प्रेशर प्लेट आहे. आणि इथं तुमचं फ्रिक्शनल प्लेट म्हणजे हे क्लच प्लेट इथं आहे, हे आहे. तर याचा आणि याचं कॉन्टॅक्ट आपल्याला करायचं म्हणजे हे कॉन्टॅक्ट सरफेस आहे. आता ह्या कॉन्टॅक्ट सरफेस करण्यासाठी आपण काय वापरलं तर ही जी आहे या सिस्टमला आपण इकडून दाबतो. कसं दाबतोय की इथे एक हिंज वापरलंय आणि इथे एक फ्लायवेट वापरलंय. आता ह्या फ्लायवेट आपल्याला माहितीये गव्हर्नर प्रिन्सिपल तुम्ही गव्हर्नरशिप मध्ये जसं शिकलाय तसं. ओके, when the speed increases the flyweight tend to move away from the center. So this particular flyweight will tend to move away from the center. इकडे जायचा प्रयत्न करणार. हे इकडे जायचा प्रयत्न केलं, इथं हिंज आहे. What will happen to this end? This end will push this particular pressure plate. Okay, so pressure plate will push the clutch plate. म्हणजे जसं जसं तुमचं स्पीड इकडे वाढेल तसं तसं याच्यावरती जास्त ऍक्सियल फोर्स येणार आणि ऍक्सियल फोर्स जसं जास्त येईल तसं टॉर्क ट्रान्समिशन कॅपेबिलिटी वाढणार.
Yes. Okay, doesn't matter. Thank you for reminding. So this is your hydraulic principle of operation. तर इथं काय केलं आपण, इथं हा क्लच पेडल आहे बरोबर. या क्लच पेडल ज्या वेळेला दाबलो त्यावेळेला काय होणार, इथं हिंज आहे, हे इकडे दाबलं जाणार, हे इकडे दाबलं गेलं की इथं ही मास्टर सिलेंडर आहे. त्या मास्टर सिलेंडर मध्ये काय होणार, हायड्रॉलिक प्रेशर ऑइल हायड्रॉलिक प्रेशर वाढणार आणि दॅट हाय प्रेशर ऑइल विल गो टू स्लेव्ह सिलेंडर. या स्लेव्ह सिलेंडर मध्ये आता काय होते, इथं मेकॅनिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू हायड्रॉलिक एनर्जी, इथं हायड्रॉलिक एनर्जी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. इथे एक पिस्टन असणार, त्या पिस्टन बाहेर ढकलला जाणार. सो and that motion, so this particular link is going to move and this particular motion is utilized to disengage the clutch. So this is a principle of operation of a hydraulic clutch. अशा प्रकारे hydraulic clutch operate होतो. Here vacuum type of clutch is also there. In vacuum type आता ही clutch ही operation कसं आहे आपण बघूया. तर इथं तुम्हाला with a neat sketch explain the principle of working of a hydraulic clutch or principle of working of a vacuum clutch असा प्रश्न विचारला जाईल बरोबर. त्यावेळेला हे फिगर्स तुम्ही ड्रॉ करू, म्हणजे हे फिगर असो किंवा हे फिगर असो, हे ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे बरोबर. मागचे होते ते हायड्रॉलिक क्लचचं प्रिन्सिपल आहे आणि आता आपण डिस्कस करतो हे व्हॅक्यूम क्लचचं प्रिन्सिपल आहे. आता हे व्हॅक्यूम क्लचचं प्रिन्सिपल म्हणजे काय, व्हॅक्यूम म्हणजे काय, जनरली वी कन्सिडर द प्रेशर बिलो द ऍटमॉस्फेरिक ॲज व्हॅक्यूम प्रेशर, करेक्ट. मग आपल्याला माहितीये इथं बघा टू कनेक्टेड टू इनलेट मॅनिफोल्ड म्हणाले. इनलेट मॅनिफोल्ड म्हणजे काय, इंजिनचं इनलेट मॅनिफोल्ड जिथं सक्शन असतं. सक्शन म्हणजे नेगेटिव्ह प्रेशर बरोबर, म्हणजे इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे. म्हणजे काय, तर इथं जी काय आहे ते इकडं सक केलं जाईल. त्यामुळं इथं जी काय व्हॅक्यूम होत आहे ते रिझर्वॉयर इज इन द रिझर्वॉयर वी हॅव व्हॅक्यूम. सो दिस इज अ व्हॅक्यूम रिझर्वॉयर. आणि इथं काय बसवलंय, नॉन रिटर्न वॉल्व, म्हणजे इकडून इकडे जाऊ शकतं पण इकडून इकडे काहीच माघार येऊ शकत नाही. म्हणजे इकडून काय असेल ते इकडे खेचलं जाईल पण माघार इकडे काहीच येणार नाही. म्हणजे whenever suction engine suction happens at that time whatever will be sucked that will be sucked and that time here everything will go out, nothing will come inside to the reservoir from this side. Okay, here it is a non return valve. त्यामुळे इथं काय, इथं नेहमी नेगेटिव्ह प्रेशर असेल म्हणजे व्हॅक्यूम असेल. आता इथं व्हॅक्यूम आहे, आता इथं बघा इथं काय आहे, इथं सुद्धा एक पिस्टन सिलेंडर आहे, इथे एक पिस्टन सिलेंडर आहे. आता ही पिस्टन सिलेंडर इथं आपल्याला ही पिस्टन आणि त्याच्याशी कनेक्ट केलेलं ही जी काय कनेक्टिंग रॉड आहे याला आपण क्लच ऑपरेशन साठी वापरणार आहे. म्हणजे ह्याचं मुवमेंट येणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला क्लच दाबायचं आहे त्यावेळेला आपल्याला काय व्हायला पाहिजे, हे मूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे दिस पर्टिक्युलर मोशन विल बी युटिलाइज फॉर ऑपरेशन ऑफ द क्लच बरोबर. ही मोशन आहे ही आपल्याला क्लच ऑपरेशन साठी वापरायचं आहे. मग ह्यासाठी आपण काय केलं बघा, आता इथे एक सिलेंडर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे, इथे एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे बरोबर. सो लेट अस सी हाऊ इट इज गोइंग टू ऑपरेट. आणि त्यासाठी आपण काय केलं, या पिस्टन वरती इथे एक आपल्याला सॉलिनॉइड कनेक्ट केला. सॉलिनॉइड मीन्स इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेट. मग ज्या वेळेला आपल्याला इथं क्लच आपल्याला ऑपरेट करायचा नाहीये, म्हणजे आपल्याला क्लच एंगेजडच ठेवायचा आहे, एंगेजड आहे तर एंगेजडच ठेवायचा आहे, त्यावेळेला आपण इथं स्विच ऑफ ठेवलं. स्विच ऑफ ठेवलं. आता स्विच ऑफ ठेवलं म्हणजे काय, इथं इलेक्ट्रोमॅग्नेट नाहीये, म्हणजे हे ह्याच्या बेस पोझिशनला असणार. ही आता दिसते तुमची ही बेस पोझिशन आहे बरोबर, ही बेस पोझिशन आहे. मग आता काय होतंय, इथलं व्हॅक्यूम आहे ते आता इकडं आलं, इथं व्हॅक्यूम आहे बरोबर, इथं पण व्हॅक्यूम येते आता बरोबर. आणि इकडे या साईडला बघेल तर तुम्ही इथं वेंट, इथं दिसतंय बघा वेंट, म्हणजे इथं एअर येते. म्हणजे हे एअरचं प्रेशर आहे, इथं जास्त प्रेशर आहे, इथं व्हॅक्यूम आहे, म्हणजे इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे. म्हणजे इथं कमी प्रेशर, इथं जास्त प्रेशर, सो द पिस्टन विल मूव्ह टुवर्ड दिस साइड. आणि ही तुमची एंगेज्ड पोझिशन आहे, म्हणजे क्लच एंगेज पोझिशन आहे, एंगेज्ड क्लच. आपल्याला डिसएंगेज ज्या वेळेला करायचं आहे त्यावेळेला आपण मग काय करणार, आता सगळ्यांना ही क्लच एंगेज पोझिशन समजली. इथं इंजिन व्हॅक्यूम आहे, इथं कंटिन्युअसली व्हॅक्यूम स्टोअर होते बरोबर. ही व्हॅक्यूम इकडे ऍक्ट होते, या पिस्टनच्या या बाजूला व्हॅक्यूम आहे, या बाजूला एअर प्रेशर आहे, नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे बरोबर. तर okay, my screen is visible.
Can somebody confirm? Is my screen visible? Can somebody confirm? Is it visible? Not visible. Okay, okay. Is it now visible? Is it now visible? Yes. बरोबर. आता विजिबल आहे असं गृहीत धरतो. नसेल तर मला चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट करून मला सांगा की तुमचं विजिबल नाहीये म्हणून. ओके. तर इथं कसं ऍक्ट होतंय बघा. इथं तुमचं इंजिनला कनेक्ट केलंय म्हणजे इथं व्हॅक्यूम आहे. ही व्हॅक्यूम आता या पिस्टनच्या या बाजूला ऍक्ट होते. तर या बाजूला एअर म्हणजे हाय प्रेशर, या बाजूला व्हॅक्यूम म्हणजे लेस प्रेशर. त्यामुळे हे इकडं प्रेस केलं जाईल. आता तुमचं ही एंगेज्ड पोझिशन आहे. एंगेज्ड पोझिशन आहे. ज्या वेळेला डिसएंगेज करायचं आहे, ज्या वेळेला क्लच डिसएंगेज करायचा आहे, त्यावेळेला आपल्याला हा पिस्टन इकडे सारखायला पाहिजे, म्हणजे या दिशेने जायला पाहिजे. त्यावेळेला त्याला आपण डिसएंगेज्ड पोझिशन. तर आपल्याला ही कसं मग सारायचं? सो फॉर दॅट व्हॉट वी हॅव डन, वी हॅव हिअर सॉलिनॉइड. रोल नंबर 80, am I audible? रोल नंबर 80, या ओके. देन इथं ज्या वेळेला तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तयार होईल, कधी तयार होईल? ज्या वेळेला हे स्विच ऑपरेट कराल त्यावेळेला. मग ही स्विच ज्या वेळेला तुम्ही क्लोज कराल त्यावेळेला काय होणार? इथं बॅटरीमधून इलेक्ट्रिसिटी येणार, इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक तयार होणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तयार झालं की हा सॉलिनॉइड आहे तो वरती खेचला जातोय. सो व्हेन दिस इज पुल्ड आउट, आता आपल्याला काय करायचं आहे? डिसएंगेज करायचं आहे क्लच. बरोबर. डिसएंगेज करायचं त्यावेळेला आपण काय केलं? हा स्विच इथं ऑन केला. स्विच ऑन केला म्हणजे हे इकडे जोडलं. बरोबर. सिम्बॉल वापरून तुम्हाला सांगितलंय. तर ही स्विच ऑन केलं, इथं मॅग्नेटिझम तयार झाली. बरोबर. द इलेक्ट्रिसिटी इज फ्लोइंग थ्रू दिस पर्टिक्युलर वाइंडिंग, द मॅग्नेटिझम विल बी प्रोड्यूस्ड. सो ड्यू टू द मॅग्नेटिझम द कास्ट आयर्न विल बी पुल्ड टुवर्ड्स इट. बरोबर. हे खेचलं जाईल. हे वरती खेचलं गेलं. सो द पिस्टन विल मूव्ह टुवर्ड्स अपर साइड. नाउ air can come inside this and now here it becomes air. आता काय झालं बघा? आता काय झालं? This piston has moved up. Now through this particular air will come in and here now it will be atmospheric pressure. अगोदर काय होतं? इथं व्हॅक्यूम होतं, इथं एअर होतं. आता काय झालं? इथं एअर विल कम इनसाइड, हिअर इट विल बी एअर, हिअर ऑल्सो इट विल बी एअर. मग आता त्यावेळेला हे कुठं मूव्ह होईल? हे इकडं मूव्ह होईल, कारण न्यू इक्विलिब्रियम पोझिशनला जाईल. बरोबर. त्यावेळेला हा इकडं मूव्ह होईल, राईट साईडला मूव्ह होईल आणि दॅट मोशन विल बी युटिलाइज्ड फॉर डिसएंगेजिंग द क्लच. बरोबर. मग परत आपल्याला एंगेज करायचंय. आपण काय केलं? हा स्विच ओपन केलं. काय झालं? आता स्विच ओपन केलं, इथलं इलेक्ट्रिसिटी गायब झाली. इलेक्ट्रिसिटी आता नाहीये, मॅग्नेटिझम गायब झाली. इट विल कम टू इट्स बेस पोझिशन म्हणजे या पोझिशन. सो in this particular base position, what is happening now? Here there is no air. Whatever air will be there, that will be sucked over here. Here the vacuum will act. आता इथं नेगेटिव्ह प्रेशर झाली. नेगेटिव्ह प्रेशर म्हणजे इथं लेस प्रेशर, इथं मोर प्रेशर. व्हॉट विल हॅपन? दिस विल मूव्ह टुवर्ड्स दिस साइड. बरोबर. म्हणजे हे इकडं मूव्ह झालं की तुमचं क्लच एंगेज, हे इकडं मूव्ह झालं, राईट साइडला मूव्ह झालं की डिसएंगेज. ओके. सो दॅट इज हाऊ vacuum clutch is acting. So this is a working principle of a vacuum clutch. Anybody who has not understood this vacuum principle of vacuum clutch working, असं कोण आहे का वर्गामध्ये याला vacuum clutch समजला नाही? Anybody in the class who have not understood the vacuum clutch? I will once again, इथं vacuum स्टोअर केलं जातंय. आपल्याला काय? इथं ही ह्या पिस्टनची मोशन आहे, ही इकडं खेचलं गेलं की तुमचा क्लच एंगेज होतो आणि हे पिस्टन इकडं मूव्ह झालं उलट्या दिशेनं म्हणजे या एरोच्या दिशेनं, तर आपल्याला डिसएंगेज होतो. आणि या एरोच्या विरुद्ध दिशेनं खेचला गेला की तो एंगेज होतो. मग व्हेकल रनिंग कंडिशन मध्ये आपल्याला काय पाहिजे? एंगेज पाहिजे. बरोबर. एंगेज पाहिजे म्हणजे हे इकडं मूव्ह व्हायला पाहिजे. मग हे कधी इकडं मूव्ह होईल? ज्या वेळेला इथं नेगेटिव्ह प्रेशर असेल आणि इथं पॉझिटिव्ह प्रेशर असेल त्यावेळेला. बरोबर. त्यावेळेला हे इकडं मूव्ह होईल. मग इथं नेगेटिव्ह प्रेशर करण्यासाठी काय केलं आपण? हा पिस्टन या पोझिशनला ठेवला आणि नाव
the vacuum pressure over here can act over here. So now it is vacuum over here, it is positive over here, so it will move toward this side. म्हणजे क्लच एंगेज पोझिशन आहे. ज्या वेळेला तुम्हाला डिसएंगेज करायचं आहे, डिसएंगेज करायचं आहे, त्यावेळेला तुम्ही काय केलं, you will close the switch, बरोबर, means supply the electricity to the solenoid. When the electricity is supplied to the solenoid, the magnetism will appear, the magnet will come into action, the soft iron piece will be pulled towards it, so this will be pulled towards it, upper side, and the vent will open. Now vent will supply the air. When the air is there, it becomes higher pressure over here, higher pressure over here, so new equilibrium position, corresponding to new equilibrium position, the piston will move towards the right side, okay, and that will result in the disengage in the clutch. आता परत engage करायचं आहे. What happens? You remove the electric supply, okay. When the electric supply disappears, the magnetism disappears. When the magnetism disappears, the piston will come to its base position. At the base position, the vent is now closed, not closed actually, but air will not be coming to this, okay. Now air cannot come into this, since air is unable to come, now the vacuum will come into action. The vacuum will suck the air, and the negative pressure will be here. So lesser pressure, more pressure on the right side, lesser pressure on the left side, so the piston will move towards left side, okay. And when the piston moves towards left side, the clutch will be engaged. So I hope everybody has understood the working principle of a vacuum clutch. Anybody in the class who has not understood the working principle of a clutch? असं कोण आहे का वर्गात ज्याला वर्किंग प्रिन्सिपल समजली नाही क्लचचे? So here we conclude the part of a clutch. Clutch related कुणाला काही शंका असेल तर, कुठल्या टाइपच्या क्लच बद्दल काही शंका असेल तर विचारा. सिंगल प्लेट क्लच, मल्टीप्लेट क्लच, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल प्लेट क्लच, मल्टीप्लेट क्लच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच, कुठल्याही टाइपचे, सेंट्रिफ्युगल क्लच, व्हॅक्युम क्लच, कुठल्याही टाइपचे जे क्लच आहे त्याच्याबद्दल कुणालाही काही शंका असेल तर प्लीज विचारा. एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट रिलेटेड टू the clutch, you can ask. कुणाला काही डाऊट आहे का क्लच बद्दल? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? Okay, since nobody is asking the doubt, I will presume that nobody is having doubt. Everybody has understood everything related to clutch. Okay, and we'll move on to next point, that is transmission. Hello sir. हाँ बोला. सर ते सोलेनॉइडचं वर्क सांगा की एकदा. सॉलिनॉइड एकदा सांगू. ते ओके, प्रिन्सिपल मधलं. बरं ठीक आहे. ओके, सो हिअर बरोबर हीच फिगर आहे ना. तुम्ही अनम्यूट राहा म्हणजे Yes. हा अनम्यूट राहा म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल. तर इथं बघा, इथं काय, इथं इंजिन कनेक्ट केलंय, इंजिनला कनेक्ट केलंय, इथं नॉन रिटर्न वॉल आहे. नॉन रिटर्न वॉल म्हणजे काय, या रिझर्वॉयर मधून या मॅनिफोल्ड कडे काय पण फ्लो होऊ शकतं, पण या मॅनिफोल्ड मधून रिझर्वॉयर कडे काही येऊ शकत नाही. म्हणजे गॅसेस विल मूव्ह फ्रॉम रिझर्वॉयर टू आउट. म्हणजे ज्या ज्या वेळेला इथं सक्शन असेल, इंजिनचं सक्शन, सक्शन म्हणजे काय, खेचणं. ज्या वेळेला इंजिन खेचतंय त्यावेळेला इथून इकडे खेचलं जाईल काय असेल ती, परंतु इकडून काही येणार नाही, इंजिन कडून इकडे काही येणार नाही. सो दॅट विल रिझल्ट इन द व्हॅक्युम स्टोरेज रिझर्वॉयर ओव्हर हिअर. म्हणजे या रिझर्वॉयर मध्ये नेहमी व्हॅक्युम असतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉम्प्रेसरच्या रिझर्वॉयर मध्ये नेहमी कॉम्प्रेस्ड एअर असते, तसं व्हॅक्युमच्या रिझर्वॉयर मध्ये नेहमी व्हॅक्युम असतं, बरोबर. म्हणजे नेगेटिव्ह प्रेशर असतं. आता इथं काय आहे, ही नेगेटिव्ह प्रेशर आहे, इथं सगळं नेगेटिव्ह प्रेशर आहे, कनेक्टेड आहे, म्हणजे ही सगळं नेगेटिव्ह प्रेशर आहे. म्हणजे या पिस्टनच्या या लेफ्ट साईडला काय आहे, नेगेटिव्ह प्रेशर आहे. आता या पिस्टनच्या राईट साईडला काय आहे, एअर. इथे वेंट ओपन टू ऍटमॉस्फिअर, म्हणजे इथं काय असणार आहे, ऍटमॉस्फेरिक एअर असणार आहे. म्हणजे इथं पॉझिटिव्ह प्रेशर आणि इथं नेगेटिव्ह प्रेशर, बरोबर. आता एका बाजूला नेगेटिव्ह प्रेशर असेल, एका बाजूला पॉझिटिव्ह प्रेशर असेल तर काय होणार, ज्या बाजूला नेगेटिव्ह प्रेशर आहे तिकडं पिस्टन मूव्ह होईल, बरोबर. सो द पिस्टन विल मूव्ह टुवर्ड्स दिस साइड. आणि पिस्टन इकडे मूव्ह झाला, देन वी से द क्लच इज एंगेज पोझिशन. क्लच इज एंगेज पोझिशन म्हणजे ही तुमची लिंक अशा प्रकारे कनेक्ट केली असते की ही पिस्टन ज्या वेळेला इकडे मूव्ह होईल त्यावेळेला तुमचं क्लच इज एंगेज पोझिशन. इथे एंगेज झालेला आहे, बरोबर, इथे एंगेज आहे.
आता आतापर्यंत सगळं समजलं, एंगेज समजलं? येस सर. येस, बरं ठीक आहे. आता डिसेंगेज कसं करायचं? डिसेंगेज कसं करायचं तर आपल्याला त्यासाठी ही इथं सिस्टम दिली. काय केलंय बघा, ही जी पिस्टन आहे, ही पिस्टन काय करत होतं आतापर्यंत, इकडची एअर इकडे येऊ देत नव्हता का, इथं मध्ये पिस्टन आहे. आता आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे, हा पिस्टन, ही उजवीकडचा पिस्टन आहे, त्याला राईट साईडला म्हणजे उजवीकडे आपल्याला मूव्ह करायचं आहे. कशासाठी? क्लच डिसेंगेज करण्यासाठी. क्लच डिसेंगेज करायचा आपल्याला. तर क्लच डिसेंगेज करायचा, हा पिस्टन इकडे मूव्ह करायचा आहे. मग आपल्याला काय करायचं, इथं पॉझिटिव्ह, इथं नेगेटिव्ह आता प्रेशर आहे, त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह प्रेशर करायचं. इथं पॉझिटिव्ह प्रेशर कसं करणार, तर आपल्याला इथं एअर इथंपर्यंत आणायची, म्हणजे इथं पण पॉझिटिव्ह प्रेशर झालं. मग इथलं पॉझिटिव्ह प्रेशर, इथलं पॉझिटिव्ह प्रेशर, म्हणजे इथं अगोदर नेगेटिव्ह प्रेशरमुळे जी पिस्टन माघारी आलेलं होतं ती परत उजवीकडे जाऊन त्याच्या न्यूट्रल पोझिशनला जाईल. बरोबर. त्यासाठी आपण काय केलं, ही पिस्टन आहे ही वरती खेचायचं आपल्याला. मग आपण काय केलं, या पिस्टन एका सॉलिनॉइडला कनेक्ट केलाय. हा सॉलिनॉइडला काय केलं आपण, वाइंडिंग आहेत. हे वाइंडिंग मध्ये ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी पास करू त्यावेळेला मॅग्नेटिझम तयार होणार. मॅग्नेटिझममुळे ही वरती खेचलं जाणार. ह्या अरेंजमेंट मध्ये तुम्ही आता इथं तुम्हाला इथं अशा प्रकारे अरेंजमेंट या फिगर मध्ये दाखवलंय, त्याच्यावरही समजत नाहीये की ती कसं वरती जाते. फक्त एवढंच ध्यानात ठेवा, ही मॅग्नेटिझममुळे हा उचलला जातोय, खेचला जातोय, वरती उचलला जातो. ओके, दिस विल बी लिफ्टेड टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे असं गृहीत धरा की इथं वरती मॅग्नेट आहे आणि ही खाली सॉफ्ट आयर्न आहे. मग इथलं मॅग्नेट ज्या वेळेला मॅग्नेटिझम होईल त्यावेळेला काय होईल, ही वरती खेचलं जाईल. अशा प्रकारे तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा. ओके, मग नेट इफेक्ट काय होणार आहे, whenever we pass the electricity through this winding, this is going to be lifted up. मग ही लिफ्ट वरती झालं की ही पिस्टन काय होणार, ही पिस्टन सुद्धा वरती येणार. आता ही पिस्टन वरती आलं की काय होणार, इथली एअर आहे ती इकडे येणार. आता इथं एअर झाली म्हणजे इथं पण पॉझिटिव्ह प्रेशर झालं, इथं पण पॉझिटिव्ह प्रेशर. अगोदर काय होतं, इथं नेगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह. आता काय झालं, इथं पॉझिटिव्ह इथं पण पॉझिटिव्ह. त्या प्रेशर इक्वलायझेशनच्या हिशोबानं आता पिस्टन हॅज टू मूव्ह टुवर्ड्स राईट साइड अँड दॅट विल रिझल्ट इन डिसेंगेजमेंट ऑफ द क्लच. म्हणजे क्लच डिसेंगेज झालं. कधी, ज्या वेळेला आपण इलेक्ट्रिसिटी पास करू त्यावेळेला. आलं लक्षात, आलं लक्षात? येस येस सर. येस. आता परत आपल्याला एंगेज करायचं आहे. मग आपण काय करणार, इथे इलेक्ट्रिसिटी पास करायचं बंद करणार. इलेक्ट्रिसिटी पास करायचं बंद केलं की इथलं मॅग्नेटिझम डिसेपियर झालं. इथलं मॅग्नेटिझम डिसेपियर झालं, हे ओरिजिनल पोझिशनला येणार. ओरिजिनल पोझिशन म्हणजे ही पोझिशन. आता इथली एअर आहे ती इकडे यायची बंद झाली. इथं जी काय एअर होती ती सगळं इकडे सक केलं जाईल, कारण आपलं इंजिन चालू आहे त्यामुळे ती कंटिन्युअसली सक केलं जाईल आणि इथं नेगेटिव्ह प्रेशर तयार होईल. इकडे नेगेटिव्ह प्रेशर तयार झालं की ही पिस्टन लेफ्ट साइडला मूव्ह होईल. लेफ्ट साइडला पिस्टन मूव्ह झालं की आपला क्लच एंगेज पोझिशनला येतो. सो आय होप यू अंडरस्टूड द ऑपरेशन ऑफ अ व्हॅक्यूम क्लच. समजलं, समजलं का? येस, समजले का ऑपरेशन ऑफ व्हॅक्यूम क्लच? येस. अजून कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी हॅव्हिंग एनी अदर डाऊट? एनी डाऊट, अदर डाऊट? ओके, सो नो मोर डाऊट. तर आता आपण क्लच पार्ट संपवला. क्लच पार्ट संपवला. आता मी अजून एकदा अटेंडन्स घेतो. मी मार्क केलेले अटेंडन्स तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्या व्यतिरिक्त कोण असेल तर मग मला सांगा. रोल नंबर तुम्ही सांगा. रोल नंबर 1, 5, 6, 8, 9, 13, 21, 22, 26, 29, 34, 51, 58, 65, 71, 72, 78, 15, 80, 47, 32, 24, 80. ह्याच्या व्यतिरिक्त कोण आहे का अजून? अजून कोण कोण आहे जे रोल नंबर मार्क केलेला नाही? एनीबडी इज देयर? रोल नंबर
अजून कोण नसेल मार्क केलं तर अटेंडन्स तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. आता या नंबर आता मी वाचले त्याच्यापैकी किंवा आतापर्यंत तुम्ही जर मार्क केलेले नसेल, अजून एकदा तुम्ही तुमच्या अटेंडन्स मार्क करा, चॅट बॉक्स मध्ये टाका नंबर फक्त. ओके, सो नाउ विल मूव ऑन टू नेक्स्ट पार्ट, दॅट इज ट्रान्समिशन. तर हा जो ट्रान्समिशन हा शब्द आहे, हा कसा आहे माहिती आहे का, हे थोडस अँबिग्युअस असं वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ काय की अँबिग्युअस इन द सेन्स दॅट, थोडस मी अटेंडन्स पहिल्यांदा घेऊया, कसं होतंय की नंतर परत इश्यू नको. रोल नंबर 13 नवीन मार्क केलंय, रोल नंबर 9 नवीन मार्क केलंय, रोल नंबर 75 नवीन मार्क केलंय, 26 ऑलरेडी होता, रोल नंबर 65 ऑलरेडी होता, रोल नंबर 47 ऑलरेडी होता, 71 ऑलरेडी होता, रोल नंबर 80 ऑलरेडी होता, रोल नंबर 58 ऑलरेडी होता. ओके, दिस वर द अटेंडन्स 13 अगोदर होता, 32 अगोदर नव्हता. ओके, 32 आय विल मार्क. ओके, सो दिस वर द अटेंडन्स. आता ट्रान्समिशन कडे बघूया. ट्रान्समिशन म्हणजे काय? ट्रान्समिशन ह्या शब्दाचा अर्थ, ज्या वेळेला तुम्ही ट्रान्समिशन हा शब्द वापरता, ट्रान्समिशन हा शब्द वापरता प्युअरली नुसतं फक्त ट्रान्समिशन, त्यावेळेला त्याचा अर्थ आहे की गिअरबॉक्स. गिअरबॉक्स बरोबर. म्हणजे तुम्ही ऑटोमोटिव्ह ट्रान्समिशन असं म्हणाल तर याचा अर्थ ऑटोमोटिव्ह मध्ये ऍप्लिकेशन यूज केला जाणारा गिअरबॉक्स. ओके, मरीन ट्रान्समिशन. ओके, ट्रान्समिशन म्हणजे गिअरबॉक्स या अर्थानं वापरलं जातं. आणि ट्रान्समिशन सिस्टम म्हटलं तर आपण सुरुवातीलाच एकदम डिस्कस केलं बघा, ट्रान्समिशन सिस्टम मध्ये काय काय येतं, इंजिन पासून व्हील पर्यंत जे काही कुठले कॉम्पोनंट्स येतात ते सगळे ट्रान्समिशन सिस्टम मध्ये येतात. तर त्या दृष्टीने तुम्हाला इथं ट्रान्समिशन हा शब्द वापरलाय बरोबर. तर आपल्याला काय काय यात शिकायला पाहिजे. ऍक्च्युली इथं पूर्ण सिलेबस मी टाकलेला नाहीये, तरी सुद्धा फक्त ट्रान्समिशन पार्ट मधला तेवढा सिलेबस इथं टाकलाय बरोबर. टाइप्स ऑफ ऑटोमॅटिक गिअर बॉक्सेस, वर्किंग, स्लाइडिंग मेश, कॉन्स्टंट मेश, सिंक्रो मेश, ओव्हरड्राइव्ह, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ ऑटोमॅटिक क्लच, टॉर्क कन्व्हर्टर आणि एपिसायक्लिक रिएक्टर, एवढं सगळं आपण इथं डिस्कस करणार. आता सुरुवातीलाच ही काय फिगर आहे, कॅन एनीबडी टेल व्हॉट इज दिस फिगर? आता जी काय फिगर तुम्हाला इथं दिसते ती कशाची फिगर आहे, कोणी काय मला सांगू शकतं का? कॅन एनीबडी टेल व्हॉट इज दॅट फिगर? What is the figure about? Can anybody tell? अंदाज कोणी करू शकता का काय? इथं बघा ट्रॅक्टिव्ह एफर्ट आहे. ट्रॅक्टिव्ह एफर्ट मीन्स एफर्ट अवेलेबल ऍट द व्हील्स टू पुश द व्हेकल इज ट्रॅक्टिव्ह एफर्ट. आणि इथं काय आहे, या ऍक्सिस वरती काय, व्हेकल स्पीड बरोबर. आणि इथं काय आहे की ट्रॅक्टिव्ह एफर्ट अवेलेबल व्हेन द व्हेकल इज इन फर्स्ट गियर, ट्रॅक्टिव्ह एफर्ट अवेलेबल व्हेन द व्हेकल इज इन द सेकंड गियर, ट्रॅक्टिव्ह एफर्ट अवेलेबल व्हेन द व्हेकल इज इन द थर्ड गियर, अँड ट्रॅक्टिव्ह एफर्ट अवेलेबल इन द फोर्थ गियर बरोबर. आता हे कशासाठी ड्रॉ केलंय? वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रिक्वायरमेंट ऑफ ट्रान्समिशन. ट्रान्समिशनची गरज काय आहे, म्हणजे गिअरबॉक्सची गरज काय आहे ऑटोमोबाईल मध्ये, ते आपण डिस्कस करणार. तर इथं बघा तुम्ही फर्स्ट गिअर मध्ये असेल तर व्हॉट इज द मॅक्झिमम स्पीड यू कॅन अचीव? मॅक्झिमम स्पीड यू कॅन अचीव इथं बघा अराउंड 40-50 समथिंग लाईक दॅट, म्हणजे त्याच्यावरती जाऊ शकत नाही. सेकंड गिअर मध्ये असेल तर तुम्हाला किती, 80 पर्यंत गेला. थर्ड गिअर मध्ये असेल तर 100-125 पर्यंत जात आहे.
आणि फोर्थ गिअरमध्ये असेल तर 200. इथं मॅक्झिमम 200 आहे असं गृहीत धरून फिगर ड्रॉ केली. बरोबर, म्हणजे एखादे व्हेकल 200 स्पीड पर्यंत आपण डिझाईन केलं तर तुम्हाला इथं लक्षात काय येतंय, फर्स्ट गिअरमध्ये असताना तुम्ही जास्तीत जास्त 50 पर्यंत जाताय, दुसऱ्या गिअरमध्ये असताना 80-90 पर्यंत जाताय, तिसऱ्या गिअरमध्ये असताना 125 पर्यंत जाताय, आणि फोर्थ गिअरमध्ये असताना म्हणजे आपण त्याला टॉप गिअर म्हणतो, टॉप मध्ये म्हणतो टॉप गिअर, त्या टॉप गिअरमध्ये असताना तुम्हाला त्याच्या मॅक्झिमम स्पीड पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे as we go from a lower gear to higher gear, the vehicle speed can increase. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता टॉप गिअर मध्ये इथं काय आहे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट. इथं काय आहे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट. तर इथं बघा ट्रॅक्टिव्ह एफर्ट काय, मिनिमम. इथं थर्ड गिअर मध्ये असताना ट्रॅक्टिव्ह एफर्ट वाढले, सेकंड गिअर मध्ये असताना ट्रॅक्टिव्ह एफर्ट अजून वाढले, आणि फर्स्ट गिअर मध्ये असताना ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज मॅक्झिमम इन किलो न्यूटन इट इज गिव्हन. म्हणजेच काय, फर्स्ट गिअर मध्ये असताना तुमचा ट्रॅक्टिव्ह एफर्ट जास्त आहे आणि स्पीड कमी आहे, आणि टॉप गिअर मध्ये असताना ट्रॅक्टिव्ह एफर्ट कमी आहे पण स्पीड जास्त आहे. बरोबर, म्हणजे वी वॉन्ट टू एन्श्युअर variation in the torque. आता tractive effort depends on the availability of the torque at the wheel. Okay, torque and speed are the two requirements. Torque and the speed are the two requirements which we have in a vehicle, and depending on the requirement of the torque and speed, we have to make a mechanism to change the torque and the speed, preferably the torque as per conditions. म्हणजे उदाहरणार्थ आता गाडी सरळ रस्त्यावरून चालली आहे, उतार नाही, चढ नाही, काय नाही, सरळ एकदम सप्पय रस्ता आहे. आता त्या सप्पय रस्त्यावरून जात असताना आपली जी काही टॉर्क रिक्वायरमेंट असणार आहे ती कमी असणार आहे. बरोबर, आता तीच गाडी आपल्याला चढते असं समजा, चढावरनं वरती जायला लागली. आता चढून वरती जात असताना आपल्याला त्या गाडीला टॉर्क लागणारा कमी होणार आहे का जास्त होणार आहे, जास्त लागतोय. बरोबर, जास्त. म्हणजेच काय, ऍज पर द कंडिशन्स ऑफ द रोड द रिक्वायरमेंट ऑफ द टॉर्क इज गोइंग टू चेंज. म्हणजे समजा आता त्याच स्ट्रेट रस्त्यावरून चालल्या गाडी आणि अचानक उलट्या दिशेनं वारं व्हायला लागलं, आता आपल्याला टॉर्क काय लागणार, जास्त लागणार. बरोबर, आतापर्यंत समजा एक रस्ता होता, तो एकदम फिनिश रस्ता होता, मी हायवेवरून जात होतो, आणि आता अचानक रस्त्याची क्वालिटी खराब झाली. आता तुमचं फ्रिक्शन वाढलं, रस्त्यावरचं फ्रिक्शन वाढलं, द फ्रिक्शन बिटवीन टायर अँड द रोड इन्क्रीज्ड. आता तुमचं जी ट्रॅक्टिव्ह एफर्ट ती लागणार आहे ती सेम राहील का, नाही, ऑब्विसली वाढणार. म्हणजे ऍज द कंडिशन चेंजेस, द अमाउंट ऑफ द टॉर्क रिक्वायर्ड इज गोइंग टू चेंज, अँड देयर शुड बी सम मेकॅनिझम इन द व्हेकल विच इज एबल टू cope up with the requirement of the torque of the vehicle as per the changing conditions. म्हणजे जसे कंडिशन चेंज होईल तशा प्रकारे टॉर्क रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला एक इक्विपमेंटची गरज आहे, आणि त्या इक्विपमेंटचं नाव म्हणजे ट्रान्समिशन किंवा गिअरबॉक्स. गिअरबॉक्स. मग तुम्ही म्हणाल याच्यावर स्पीडचा काय संबंध का नाहीये, स्पीडचा संबंध का नाहीये, तर स्पीडचा संबंध आहे, परंतु स्पीडचा संबंध काय येतोय, तर आपल्याला टॉर्क आणि स्पीड ह्या दोन गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. टॉर्क आणि स्पीड हे इंटर रिलेटेड आहेत. मग ती कसं इंटर रिलेटेड आहेत, तर आपण काय करतो बघा, ज्या वेळेला आपल्याला टॉर्क पाहिजे जास्त, त्यावेळेला स्पीड कमी असतं, बरोबर, स्पीड कमी असतं. आणि जसं जसं आपल्याला टॉर्क जास्त पाहिजे त्यावेळेला स्पीड कमी असतं. आणि आपल्याला म्हणजे थोडक्यात किंवा आपण उलट्या दिशेने बोलू, ज्या वेळेला आपल्याला स्पीड पाहिजे असतं, स्पीड आहे, त्यावेळेला टॉर्क कमी असतं. बरोबर, आता उदाहरणार्थ आता गाडी आता फोर्थ गिअर मध्ये आहे असं समजा, तर इथं काय आहे, टॉर्क एकदम कमी आहे. किती आहे, 1.5 किलो न्यूटन एवढंच टॉर्क आहे. परंतु अचानक समजा आता मला रस्ता खराब लागला, तर मग मला आता काय करायला पाहिजे, मला आता टॉर्क जास्त लागणार आहे, कारण रस्ताची क्वालिटी खराब झाली. मग आपल्याला
समजा आता 2 किलो न्यूटन टॉर्क जर लागणार असेल तर ती 2 किलो न्यूटन टॉर्क आपल्याला फोर्थ गिअर मध्ये अवेलेबल आहे का? नाही. मग आता मला काय करावं लागेल? मला थर्ड गिअर मध्ये जावं लागेल जिथं 2 किलो न्यूटन टॉर्क अवेलेबल आहे. म्हणजे देन आय हॅव टू शिफ्ट फ्रॉम फोर्थ गिअर टू थर्ड गिअर. बरोबर. आता समजा अचानक काय झालं, उलट्या दिशेनं वार सुटलं जोरात, अजून माझा रिक्वायरमेंट ऑफ द टॉर्क वाढला. टॉर्क किती? समजा आता 3 किलो न्यूटन रिक्वायरमेंट झाली. आता 3 किलो न्यूटनचा टॉर्क थर्ड गिअर मध्ये अवेलेबल आहे का? नाही. मग आता मला काय करायला पाहिजे? मला सेकंड मध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे जिथं 3 किलो न्यूटन टॉर्क अवेलेबल आहे. बरोबर. ठीक आहे. अजून मी पुढे गेलो, आता काय लागलं? चढ लागला आणि आता माझं 4.5 किलो न्यूटनची रिक्वायरमेंट झाली टॉर्कची. आता ती थर्ड गिअर मध्ये अवेलेबल आहे का? तर नाही. मग कुठल्या गिअर मध्ये अवेलेबल आहे? फर्स्ट गिअर मध्ये. मग आता मला काय करायला पाहिजे? सेकंड मधून फर्स्ट मध्ये शिफ्ट करायला पाहिजे. बरोबर. शिफ्ट करायला पाहिजे. मग आता मला काय करायला लागेल? मग शिफ्ट करावं लागेल. काय करावं लागेल? शिफ्टिंग. तर शिफ्टिंग सेकंड मधून फर्स्ट मध्ये करावं लागेल. म्हणजे जसं जसं मला टॉर्क रिक्वायरमेंट वाढत जाईल तसं तसं मला फोर्थ, थर्ड, सेकंड, फर्स्ट अशा दिशेनं मला गिअर शिफ्ट करत जावं लागतं. बरोबर. मला वाटतंय सगळ्यांना समजलं. म्हणजे जसं जशी तुमची टॉर्कची रिक्वायरमेंट वाढत वाढत जाईल तसे तसे तुम्हाला गिअर कुठल्या दिशेनं जाते? फोर्थ मध्ये सगळ्यात कमी टॉर्क असतो, तिथून आपल्याला वाढलं तर थर्ड यावं लागतंय. थर्ड मध्ये अजून टॉर्क वाढला तर सेकंड मध्ये येतंय. सेकंड मध्ये अजून टॉर्क वाढला तर फर्स्ट मध्ये. बरोबर. ओके. आता उलट्या दिशेनं जाऊ. आता मला समजा मी गाडी चालू केली, सुरुवातीला एकदम गाडी चालू केली. गाडी चालू करताना मी कुठल्या गिअर मध्ये करणार? म्हणजे पहिल्यांदा एंगेज करताना मी फर्स्ट मध्ये करणार. बरोबर. तर फर्स्ट मध्ये आलो. आता फर्स्ट मध्ये माझी गाडी किती जाते? 50 पर्यंत जाते. आता मला अजून थोडस स्पीड वाढवायचं. तर मला फर्स्ट गिअर मध्ये वाढू शकेल का? तर नाही वाढू शकणार. नाही वाढू शकणार. मग मला काय करायला पाहिजे? मला आता 50च्या वरती स्पीड न्यायचंय. तर मग मला गाडी फर्स्ट मधून सेकंड मध्ये शिफ्ट करावं लागेल. बरोबर. आता सेकंड मध्ये काय होतंय बघा. सेकंड मध्ये आता माझं स्पीड 80-90 पर्यंत जातोय. म्हणजे आता स्पीड माझा 80-90 पर्यंत वाढू शकतो. आता मी समजा थोडस चांगल्या रस्त्याला गेलो, मला अजून स्पीड वाढवायचंय, मला 100 क्रॉस करायचंय. बरोबर. तर मग काय करावं लागेल? ती स्पीड अवेलेबल आहे का? 100 क्रॉस करण्याचं स्पीड अवेलेबल आहे का सेकंड गिअर मध्ये? नाही. तर मग मला स्पीड वाढवायचं असेल तर मग मला थर्ड गिअर मध्ये जावं लागेल. आता मी एकदम हायवेला लागलो. आता त्या हायवेला एकदम सुपर हायवे आहे. बरोबर. 3 लेन, 4 लेन, 6 लेन काय असेल तो. बरोबर. एका दिशेने फक्त कंटिन्युअस वाहनं चालायचे. त्यामुळे काही पुढच्या अडचण काही येत नाही, अडथळा काही येत नाहीत. त्यामुळे मला आता 100-150च्या स्पीडला जायचंय. ती स्पीड आपल्याला इथे अवेलेबल आहे का थर्ड मध्ये? नाही. मग मला फोर्थ मध्ये जावं लागेल. बरोबर. मग त्यावेळेला मला फोर्थ मध्ये शिफ्ट करायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला मला स्पीड वाढवायची गरज असेल त्यावेळेला मला फर्स्ट मधून सेकंड, सेकंड मधून थर्ड, थर्ड मधून फोर्थला जायला लागतंय. आणि ज्या वेळेला मला टॉर्क वाढवायचा असेल त्यावेळेला फोर्थ मधून थर्ड, थर्ड मधून सेकंड, सेकंड मधून फर्स्ट मध्ये यावं लागतंय. म्हणजेच as per the changing conditions requirements we have to make arrangement for increasing the torque or increasing the speed. Barabar. And for this we require a unit what we call as a gearbox. बरोबर. ही तुमची रिक्वायरमेंट आहे. ज्या वेळेला म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेळेला तुम्ही रिक्वायरमेंट ऑफ ए गिअरबॉक्स डिस्कस कराल त्यावेळेला ही फिगर वापरून डिस्कस करायचं. आता आपण जे डिस्कस केलं. बरोबर. आणि शेवटी काय म्हणायचं, ज्या वेळेला आपल्याला टॉर्क वाढवायचा असेल त्यावेळेला आपल्याला फोर्थ मधून थर्ड, थर्ड मधून सेकंड, सेकंड मधून फर्स्ट मध्ये यावं लागेल. आणि ज्या वेळेला आपल्याला स्पीड वाढवायची त्यावेळेला फर्स्ट मधून सेकंड, सेकंड मधून थर्ड, थर्ड मधून फोर्थ यावं लागेल. आणि that device which makes this possible of shifting
from 1, 2, 3, 4 in between this particular 4 positions, okay, that unit is what you call as a gearbox. Barabar? So I hope everybody has understood what is the requirement of a gearbox. Is there anybody who has not understood what is the requirement of the gearbox? Gearbox का गाडीमध्ये पाहिजे हे जे कोणाला समजलं नाही असं कोण आहे का आता वर्गात? जे कोण आहे ते? एनीबडी? असं कोण आहे का ज्याला समजलं नाही की समजलं नाही? येस. तर ही फिगर आहे बघा ती. बरोबर? सुरुवातीला फर्स्ट गिअर मध्ये आहे. फर्स्ट गिअर मध्ये आहे. बरोबर? सेकंड गिअर मध्ये आहे. थर्ड गिअर मध्ये आहे. फोर्थ गिअर मध्ये आहे. ओके, ट्रॅक्टिव्ह एफर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणजे जसं जसं रेजिस्टन्स वाढत जाईल, जसं जसं रेजिस्टन्स वाढत जाईल तसं जसं ट्रॅक्टिव्ह एफर्ट वाढत जाईल आणि जसं जसं ट्रॅक्टिव्ह एफर्ट वाढत जाईल तसं तर आपल्याला चौथ्यामधून तिसऱ्या, तिसऱ्यामधून दुसऱ्या, दुसऱ्यामधून पहिल्या तास जावं लागतं. बरोबर? आणि जसं जसं आपल्याला स्पीड वाढवायचं आहे तसं पहिल्यामधून दुसऱ्या, दुसऱ्यामधून तिसऱ्या, तिसऱ्यामधून चौथ्या तास जावं लागतं. बरोबर? तर ही त्यासाठी आपल्याला ही फिगर वापरली एक्सप्लेन करण्यात. तर ही फिगर वापरून आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता एनीबडी हु हॅज नॉट अंडरस्टूड दिस? कोणाला ऐकून वर्गात ज्याला हा सर समज लास्ट स्लाइड समजलं नाही. लास्ट स्लाइड समजलं नाही जी ही स्लाइड म्हणताय का? ही स्लाइड म्हणताय का? हा सर. हीच ना? या स्लाइड बद्दल बोलताय ना तुम्ही? हो सर, हीच. हा, हीच. काय नाही, हे आता जी आपण एक्सप्लेन केलं तीच स्लाइड इथं आहे. इथं काय केलंय मी? इथं पहिल्यांदा सुरुवातीला माझं रेजिस्टन्स कमी आहे असं दाखवलंय मी. इनिशियली माय रेजिस्टन्स इज दिस मच, व्हेरी लेस रेजिस्टन्स करस्पॉन्डिंग टू मला आता मी गाडी माझी प्लेन रस्त्यावर चालली, एकदम प्लेन रस्त्यावर चालली, एकदम छान रस्त्यावर चालले, जिथे काही अडथळे नाहीत, काही नाही, एकदम सुपर फास्ट हायवेवर चालली. माझे रेजिस्टन्स कमी असेल. बरोबर? आता थोडस पुणे सोलापूर हायवेवरून आम्ही आता सोलापूर पंढरपूर रस्त्यावर आलो. थोडस रेजिस्टन्स वाढलं. आता अजून थोडस मला आता पंढरपूर मधून कासेगावला जायचंय. अजून थोडस कच्च्या रस्त्यावर गेलो. पुढं अजून थोडस मला आता कासेगाव मधून माझ्या रानात जायचंय. एकदम कच्चा रस्ता आहे. तर रेजिस्टन्स अजून वाढलं. म्हणजे थोडक्यात काय, रेजिस्टन्स जसं वाढेल तसं आपल्याला ट्रॅक्टिव्ह एफर्ट वाढते. आणि जसं ट्रॅक्टिव्ह एफर्ट वाढत जाते तसं आपल्याला कुठून कुठे शिफ्ट करावं लागते? फोर्थ मधून थर्ड, थर्ड मधून सेकंड, सेकंड मधून वन, असं आपल्याला शिफ्ट करायला लागतं. बरोबर? म्हणजे इथं काय केलंय, इथं रेजिस्टन्स आणि ट्रॅक्टिव्ह एफर्टचं कोरिलेशन लावलंय. म्हणजे या ऍक्सिस वरती तुम्ही ट्रॅक्टिव्ह एफर्ट लिहा किंवा रेजिस्टन्स लिहा, सेमच येणार आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे काय, रेजिस्टन्स वाढलं की तुम्हाला ट्रॅक्टिव्ह एफर्ट रिक्वायरमेंट वाढते, हे त्यांना दाखवायचं आहे, बाकी काही नाही. इथं आपण दाखवलंय. बरोबर? आणि उलट्या दिशेनं म्हणजे ज्या वेळेला आपल्याला स्टार्ट केलं त्यावेळेला आपण फर्स्ट मध्ये करतो त्यावेळेला आपला स्पीड कमी असतं. बरोबर? परंतु जसं जसं स्पीड वाढवायची गरज असेल तसं जसं आपल्याला फर्स्ट मधून सेकंड, सेकंड मधून थर्ड, थर्ड मधून फोर्थ असं आपल्याला खाली घ्यावं लागतं. म्हणजे स्पीड जर जसं जसं वाढवायचं तसं, म्हणजे स्पीड वाढवायचं असेल तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या दिशेने जावं लागतंय. आणि जर टॉर्क वाढवायचा असेल, आणि टॉर्क कधी वाढवायचा आहे आपल्याला? ज्यावेळेला रेजिस्टन्स वाढतं त्यावेळेला. रेजिस्टन्स फॉर द मोशन ऑफ द व्हेकल. बरोबर? गाडीच्या मोशनसाठी जी काही रेजिस्टन्स येते, कुठल्या कुठल्या प्रकारचे रेजिस्टन्स असतात? एक रोलिंग रेजिस्टन्स म्हणजे रस्त्यावरचं फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड. विंड रेजिस्टन्स, एरोडायनामिक रेजिस्टन्स, इट इज कॉल्ड ॲज एरोडायनामिक रेजिस्टन्स. बरोबर? जी विंडमुळे येतं ते. बरोबर? आणि एक तिसरा आहे तो ग्रेडियंट रेजिस्टन्स, वी हॅव टू गो अप हिल. तर असे 3 प्रकारचे रेजिस्टन्स असतात आणि ह्या 3 प्रकारचे रेजिस्टन्स मिळून ही टोटल रेजिस्टन्सचं कर्व आपण टाकलेलं आहे. तर जसं जसं रेजिस्टन्स वाढलं तसं तसं टॉर्क रिक्वायरमेंट वाढते आणि जशी जशी टॉर्क रिक्वायरमेंट वाढते तसं तसं आपल्याला
फोर्थ मधून थर्ड, थर्ड मधून सेकंड, सेकंड मधून फर्स्ट, असं गिअर शिफ्ट करत जावं लागते. आणि गाडीचं स्पीड वाढवायचं असेल तर फर्स्ट मधून सेकंड, सेकंड मधून थर्ड, थर्ड मधून फोर्थ असं यावं लागतं. हे एक्सप्लेन केलंय आपण, बाकी काही नाही. आय होप अंडरस्टूड. येस एव्हरीबडी. एनीबडी हॅव एनी डाऊट? एनीबडी हॅव एनी डाऊट? ओके, सो आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. नाव आपल्याला अजून एक गोष्टीची इथं माहिती असणं गरजेचं आहे. तर ती काय आहे? तर ही एक इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. T इज इक्वल टू 2 पाय n t. असं वर्गात कोण आहे का त्यांना ही इक्वेशन माहित नाहीये? एनीबडी? मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या याच्यावर सॉरी एक मिनिट. फोर्स इज इक्वल टू 2 पाय एन टी. बरोबर, इथं फोर्स आहे, एफ आहे बरं काही, हे एफ आहे. एफ इज इक्वल टू 2 पाय एन टी. सो ट्रॅक्टिव्ह एफर्ट और ट्रॅक्टिव्ह फोर्स इज इक्वल टू 2 पाय एन टी. ही आपल्याला इक्वेशन आहे, हे सगळ्यांना माहित आहे. तर इथं बघा, ही आपल्याला असं गृहीत धरू की ही इंजिनचे फोर्स आहे. हे आहे, हे इंजिन किती फोर्स तयार करते ती आहे, एनर्जी किती तयार करते ती आहे. आता हे असं गृहीत धरलं की आपलं इंजिन कॉन्स्टंट स्पीडला रन करते, कॉन्स्टंट एनर्जी देते, म्हणजे ही एफ कॉन्स्टंट राहील असं गृहीत धरूया. एफ कॉन्स्टंट राहिले असं गृहीत धरूया. मग आता एफ कॉन्स्टंट राहिलं तर 2 पाय कॉन्स्टंट आहेत, म्हणजे व्हेरिएबल काय आहेत? एन आणि टी. व्हॉट इज एन? एन इज आरपीएम आणि टी इज टॉर्क. बरोबर, म्हणजे एफ जर कॉन्स्टंट राहिला म्हणजे 2 पाय एन टी इज कॉन्स्टंट. टोटल 2 पाय एन टी इज कॉन्स्टंट. दिस प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. यातलं 2 पाय हे तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. मग व्हेरिएबल कुठला आहे? एन आणि टी. आता हे जर एफ कॉन्स्टंट आहे आणि हे जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर समजा मला एन वाढवलं तर टी काय करावं लागणार? टी काय होतंय? टी कमी होतंय. टी कमी होते. आणि मला एन जर कमी केलं तर टी काय होते? टी वाढते. बरोबर, म्हणजे और इन अदर वर्ड्स, मला टी जर कमी पाहिजे असेल तर मला स्पीड जास्त मिळते, आणि टी जर जास्त पाहिजे असेल तर स्पीड कमी ठेवावं लागतं. बरोबर, म्हणजे ज्या ज्या वेळेला मला टॉर्क वाढवायचा आहे त्यावेळेला काय करावं लागेल? मला स्पीड कमी करावं लागेल. आणि ज्या ज्या वेळेला मला टॉर्क कमी ठेवायचा आहे त्यावेळेला मला स्पीड जास्त मिळू शकतो. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. यात कोणाला काही डाऊट आहे का? या प्रिन्सिपल मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे आता मी स्पीडच्या भाषेत सांगतो. ज्या ज्या वेळेला आपल्याला कमी स्पीड ठेवायचं आहे त्यावेळेला आपल्याला टॉर्क जास्त मिळू शकतं. ज्या ज्या वेळेला आपल्याला स्पीड वाढवायचं आहे त्यावेळेला आपल्याला मिळणारा टॉर्क हा कमी असणार. बरोबर. आता तुमचं गिअर बॉक्स मध्ये आपण काय करतो ती इथं दिसतंय बघा. काय करतो आपण गिअर बॉक्स मध्ये? काय असतं? 2 शाफ्ट असतात आणि त्याच्यावरती वेगळे वेगळे गिअर्स असतात. बरोबर, आणि आपण गिअर रेशो चेंज करतो. आता गिअर रेशो चेंज करतो म्हणजे आपल्याला माहिती आहे स्पीड चेंज होतंय. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय, स्पीड वाढवलं तर टॉर्क कमी होणार आहे, स्पीड कमी केलं तर टॉर्क जास्त मिळणार आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जर टॉर्क पाहिजे असेल तर स्पीड कमी करायचा, आणि ज्या वेळेला स्पीड वाढवायचं आहे त्यावेळेला टॉर्क सॅक्रिफाइस करून स्पीड वाढवायचा. आणि दॅट इज द प्रिन्सिपल ऑन विच युअर गिअर बॉक्स इज वर्किंग. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर प्रिन्सिपल. आपल्याला कुठल्या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती तुमचं गिअर बॉक्सचं डिझाईन आपण करणार आहे तर ती ही प्रिन्सिपल आहे. काय करायला पाहिजे? ज्या वेळेला आपल्याला स्पीड जास्त पाहिजे त्यावेळेला आपण टॉर्क सॅक्रिफाइस करायचा, आणि ज्या वेळेला टॉर्क जास्त पाहिजे त्यावेळेला स्पीड सॅक्रिफाइस करायचा. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. असं कोण आहे का ज्याला आपल्याला हे समजलं नाही प्रिन्सिपल? आपण गिअर बॉक्स मध्ये काय करतो तर हे करतोय.
ओके, तर याची व्यवस्था म्हणजे तुमचं गिअर बॉक्स. बरोबर. तर आपण बघा काय केलं इथं, ही गिअर रेशो आहे, ही गिअर रेशो चेंज केले तर आपल्याला स्पीड वेगळे वेगळे मिळाले. फर्स्ट गिअर मध्ये आपल्याला मॅक्झिमम स्पीड किती मिळालं? 947. एक टिपिकल ऑटोमोटिव्ह गिअरबॉक्स वापरलाय, एक 5 स्पीड वाला, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गिअर मध्ये किती किती स्पीड मिळतं हे तर मी दाखवलं. बरोबर. 5 स्पीड मॅन्युअल टाइप ऑफ गिअरबॉक्स मध्ये आपल्याला मिळणारे स्पीड इथं लिहिलेले आहेत. तर फर्स्ट गिअर मध्ये मला स्पीड किती मिळते? 947 RPM. सेकंड गिअर मध्ये मला किती मिळते? 1500 और 1600. थर्ड मध्ये अराउंड 2300 and fourth gear around 3000 and fifth gear around 4000. हे स्पीड मला मिळते. आता ऑब्विसली स्पीड कमी असेल तर आपलं टॉर्क जास्त असेल. बरोबर. म्हणजे इथं बघा, मला ही स्पीड अचीव्ह करण्यासाठी मला गिअर रेशो 1:3.16, इथं 1.8, इथं 1.2, इथं 0.9 आणि 0.73. आता 1.1 1:1 असेल तर आपण त्याला जनरली टॉप गिअर म्हणतो. म्हणजे इनपुट स्पीड इज इक्वल टू आउटपुट स्पीड असेल तर. परंतु इथं मी फोर्थ मध्ये आणि फिफ्थ मध्ये ऑलमोस्ट 1:1 आहे, ऑलमोस्ट बोलते बरं का, ऑलमोस्ट 1:1 आहे. आणि फिफ्थ मध्ये मी इनपुट स्पीड पेक्षा आउटपुट स्पीड वाढवलंय. सो दिस बिकम्स ओव्हर ड्राईव्ह. दिस इज अ ओव्हर ड्राईव्ह. ओव्हर ड्राईव्ह तुम्ही आता एसटी मध्ये वगैरे बघितलं असेल बघा, ओव्हर ड्राईव्हची व्यवस्था, तिथं एक स्टिकर वगैरे असतं. म्हणजे काय केलं जातं, इनपुट स्पीड आहे, जे शाफ्टचं स्पीड येणार आहे, इंजिनचं शाफ्टचं स्पीड येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड आपल्याला चाक फिरवायची. वी गो फॉर ओव्हर ड्राईव्ह. ही फिफ्थ गिअर आहे, ओव्हर ड्राईव्ह आहे. आणि इथं ही ऑलमोस्ट 1:1 आहे, म्हणजे ही टॉप गिअर आहे. आणि हे 1, 2, 3 ही फर्स्ट गिअर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, आणि हा ओव्हर ड्राईव्ह फिफ्थ. हल्ली तुम्हाला एसटी मध्ये 6th, 7th गिअर वगैरे मिळतात. बरोबर. म्हणजे ओव्हर ड्राईव्ह मध्ये आपल्याला पण ओव्हर ड्राईव्ह मध्ये पण व्यवस्था केलेली असते जास्त शिफ्टिंग करायची. ओके. सो आय होप दिस नथिंग इज डिफिकल्ट टू बी अंडरस्टूड इन दिस पर्टिक्युलर स्लाइड. या स्लाइड वरचं काही समजायला अवघड आहे असं मला वाटत नाहीये. ओके. विल मूव्ह फर्दर. आणि तेच मी इथं दाखवलंय की हे तुमचं ड्रायव्हर गिअर आहे आणि ही ड्रिव्हन गिअर आहे. तर एक छोटा गिअर मोठ्या गिअरला जोडलं की तुम्हाला फर्स्ट गिअर जिथं आपल्याला स्पीड कमी मिळतं आणि टॉर्क जास्त मिळतं. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला टॉर्क जास्त पाहिजे त्यावेळेला आपण स्पीड कॉम्प्रोमाइज करणार. म्हणजे छोटा गिअर एक मोठ्या गिअरशी जोडलं की तुमचा रेशो काय झाला? 4:1. बरोबर. म्हणजे ही 4 वेळा फिरला की ही 1 वेळा फिरेल याचा अर्थ. बरोबर. इनपुट शाफ्ट 4 वेळा फिरला की आउटपुट शाफ्ट तुमचा 1 वेळा फिरतोय. म्हणजे स्पीड कमी झालं, आणि स्पीड कमी झालं की आपल्याला काय माहितीये? टॉर्क वाढतो. बरोबर. आता सेकंड गिअर, ही झालं फर्स्ट गिअर. सेकंड गिअर कुठं आहे? ही सेकंड गिअर. सेकंड गिअर मध्ये रेशो काय? 2.4:1. म्हणजे हे 2.5 वेळा जवळजवळ फिरलं ही 1 वेळा फिरणार. बरोबर. 2.4:1. बरोबर. थर्ड गिअर 1.5:1. म्हणजे हे 1.5 वेळा फिरलं की 1 वेळा फिरणार. हे 1:1 टॉप गिअर. इथं ही 1 वेळा फिरलं की ही सुद्धा 1 वेळा फिरणार. आणि हा फिफ्थ गिअर हे काय बघा, हे 0.8 टाइम्स फिरलं की ही 1 वेळा फिरणार. म्हणजे output speed is greater than input speed. So this becomes an overdrive. This becomes the overdrive. This becomes the top gear. Okay. And this is your first gear. First, second, third, fourth, fifth. I hope everybody understood. आणि त्या पद्धतीनं कशी तुमची गिअरची साईज आहे ती चेंज होत जाते हे तुम्हाला इथं लक्षात येण्यासाठी ही स्लाइड मी इथे टाकली आहे. म्हणजेच काय, फर्स्ट गिअर मध्ये तुम्हाला जर गिअर बॉक्स मधला ओळखायचा असेल तर कसं ओळखायचा? फर्स्ट गिअर कुठला आहे हे कसं ओळखायचं? ड्रिव्हन शाफ्ट वरचा किंवा आउटपुट शाफ्ट वरचा सगळ्यात मोठा गिअर जो ड्रायव्हर शाफ्ट वरच्या छोट्यात छोटा गिअरला जोडलेला आहे, दॅट विल बी युअर फर्स्ट गिअर. आणि उलट
हे दिस बिकम्स डायरेक्ट ड्राईव्ह. ओके, डायरेक्ट ड्राईव्ह 1:1 म्हणजे इनपुट शाफ्ट स्पीड इज इक्वल टू आउटपुट शाफ्ट, ज्याला आपण टॉप म्हणतो. आणि हे काय आहे, हे ओव्हर ड्राईव्ह आहे. ओव्हर ड्राईव्ह म्हणजे इनपुट शाफ्ट पेक्षा आउटपुट शाफ्टचं स्पीड जास्त आहे. इथं काय 0.8 टाइम्स हे रोटेट होतंय, त्यावेळेला ही 1 टाइम रोटेट होते, म्हणजे ह्याच्यापेक्षा याचं स्पीड जास्त आहे. ह्याची साईज बघा इथं कमी आहे आणि ह्याची जास्त आहे. इकडे उलट आहे, इथं ही 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 सगळे सेम ठेवलं आपण, इनपुट शाफ्ट सेम ठेवलंय, गिअर सेम ठेवलंय आणि ह्याची साईज फक्त आपण चेंज करत गेलो, आउटपुट शाफ्टची चेंज करत गेलो. इथं सगळ्यात मोठा, इथं सगळ्यात लहान. बरोबर, तो सगळ्यात मोठा असेल आउटपुट शाफ्ट वरचा तो फर्स्ट गिअर असेल आणि सगळ्यात लहान असेल तो सगळ्यात मोठा गिअर असेल. ओके, सो आय होप गिअर बॉक्स बद्दल. तर ही तुमचं इन जनरल कन्स्ट्रक्शन असं असतं. इन जनरल कन्स्ट्रक्शन असं असतं. आता ती कसं अचीव्ह करतोय ते इथं बघूया आपण. बरोबर, इथं बघा तुम्ही, हा सगळ्यात मोठा गिअर आहे ड्रिव्हन शाफ्ट वरचा, ही इनपुट शाफ्ट आहे. बरोबर, हा इंटरमिडिएट और काउंटर शाफ्ट आहे आणि हा आउटपुट शाफ्ट किंवा ड्रायव्हर शाफ्ट म्हणा किंवा आउटपुट शाफ्ट म्हणा. बरोबर, आणि ह्याच्यामधून पॉवर तुमचे ट्रान्समिशन सिस्टमला जाते, प्रोपेलर शाफ्टला आणि व्हीलला इथून जाते. बरोबर, आणि या शाफ्ट वरचा सगळ्यात मोठा गिअर म्हणजे हा. सो व्हेन द बिगेस्ट गिअर ऑन द आउटपुट शाफ्ट इज कनेक्टेड विथ द स्मॉलेस्ट गिअर ऑफ ड्रायव्हर शाफ्ट, इथं ड्रायव्हर शाफ्ट मी याला म्हणतो कारण पॉवर इथून या ड्रायव्हर शाफ्टला येते, त्याला आपण काउंटर शाफ्ट किंवा इंटरमिडिएट शाफ्ट असं म्हणतोय. तर दिस बिकम्स द ड्रिव्हन शाफ्ट अँड दिस बिकम्स द ड्रायव्हर शाफ्ट. तर द बिगेस्ट गिअर ऑन द ड्रिव्हन शाफ्ट when connected with the smallest gear on the driver shaft, that will give you first gear. So this will is your first gear. When this is engaged, you get first gear. आणि इथं असं कनेक्ट केलं की that becomes your top gear. This becomes your top gear. Okay, that means when you connect like this, what happens? Whatever the input shaft speed is there, that will be your output shaft. So this will become your top speed. त्यावेळेला आपण हा पॉवर असं न घेता इकडून घेतो. बरोबर, तर हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला आणि हा डायरेक्ट ड्राईव्ह झाला, ज्याला आपण टॉप असं म्हणतो. आणि ओव्हर ड्राईव्ह असेल तर अजून एक आपल्याला अशी व्यवस्था इथं करावी लागेल की ज्याच्यामुळं ह्याच्या स्पीड पेक्षा पण आउटपुट शाफ्टचं स्पीड वाढेल, त्यावेळेला आपण त्याला ओव्हर ड्राईव्ह असं म्हणतो. ओके, ओव्हर ड्राईव्ह. तर अशा प्रकारे तुमची व्यवस्था आहे. आणि इथं बघा तुम्हाला ही शिफ्टिंगची व्यवस्था दिलेली आहे, ही गिअर शिफ्टिंगची व्यवस्था दिली आहे. आता ही कशी, इथं फिफ्थ गिअर पण दिलेला आहे, इथं फिफ्थ गिअर म्हणलंय. इथं फिफ्थ गिअर मध्ये त्यांनी काय केलंय बघा, ही जी आउटपुट आहे ही अजून एका इथं गिअर वापरून, ऍक्च्युली ही हा गिअर ह्याच्याशी कनेक्ट केलेला नाहीये. बरोबर, ही अजून एकदा हे केलेलं आहे. तर बेसिकली इथं काय केलं बघा, इथं नाही, या फिगर मध्ये तुम्हाला ती व्यवस्थित समजत नाहीये. मी तुम्हाला नंतर ओव्हर ड्राईव्ह ट्रान्समिशन दाखवणार आहे, त्यावेळेला तुम्हाला ती जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे समजेल. सिंपल आहे. इनपुट शाफ्ट पेक्षा एक गिअर आहे, एक मोठा गिअर छोट्या गिअरला जोडला तर ती छोटा गिअर जास्त स्पीडने फिरणार आणि मोठा गिअर कमी स्पीडने फिरणार. बरोबर, आणि एक छोटा गिअर मोठ्या गिअरशी जोडला तर इनपुट स्पीड कमी असलं, इनपुट स्पीड जास्त असेल आणि आउटपुट स्पीड हा कमी होईल. आणि जर एक मोठा गिअर छोट्या गिअरशी जोडला तर इनपुट स्पीड कमी असेल आणि आउटपुट स्पीड जास्त असेल. बरोबर, म्हणजे स्पीड वाढवायचा आहे छोट्या गिअरशी जोडा, स्पीड कमी करायचा आहे मोठ्या गिअरशी जोडा, थोडक्यात सांगायचं झालं. बरोबर, तर ही सगळ्यात मोठा गिअर फर्स्ट गिअर, ही सेकंड गिअर, थर्ड गिअर आणि ही डायरेक्ट ड्राईव्ह म्हणजे फोर्थ गिअर. असं अशा प्रकारे इथं अरेंजमेंट असते. इथं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजते तीच गोष्ट. बरोबर, ही डी ज्या वेळेला सी ला कनेक्ट होईल त्यावेळेला तुम्हाला फर्स्ट मिळेल, ही एफ ई ला कनेक्ट होईल त्यावेळेला सेकंड मिळेल आणि ही एफ ए ला कनेक्ट होईल त्यावेळेला तुम्हाला डायरेक्ट ड्राईव्ह मिळेल. ही थ्री गिअर टाइप ऑफ मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. आणि इथं ही दिलंय ती रिव्हर्स आहे. बरोबर, ही ज्या वेळेला इथं कनेक्ट होईल म्हणजे डी ज्या वेळेला जी ला कनेक्ट होईल त्यावेळेला इंटरमिडिएट गिअर वापरल्यामुळे डायरेक्शन चेंज होते. बरोबर, मोठा गिअर आहे, स्पीड कमी आहे आणि इंटरमिडिएट गिअर वापरल्यामुळे डायरेक्शन चेंज होते म्हणजे डायरेक्शन रिव्हर्स होते. बरोबर, म्हणजे रिव्हर्स मध्ये
ही 3 फॉरवर्ड 1 रिव्हर्स टाइप ऑफ स्लायडिंग मेश टाइप ऑफ गिअरबॉक्स आहे. बरोबर. तर इथं काय केलंय बघा, इथंपर्यंत सगळ्यांना समजलं, इथंपर्यंत सगळ्यांना समजलं काय काय करतोय ते, इथंपर्यंत सगळ्यांना एनीबडी फर्स्ट कसं मिळवायचा, सेकंड कसं, थर्ड कसं, फोर्थ कसं आपल्याला गिअर मिळतात, ही सगळ्यांना समजलं का? कोणाला काय डाऊट आहे का याच्याबद्दल? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? ओके, आपण या स्लायडिंग मेश आणि पुढची एक स्लाइड बघून आपण थांबूया. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ गिअर बॉक्सेस. ओके, वन इज स्लायडिंग मेश गिअर बॉक्स, ज्याच्यामध्ये आपण गिअर स्लाइड करतो, शाफ्ट वरती सरकवतो, त्याला स्लायडिंग मेश टाइप ऑफ गिअर बॉक्स म्हणायचं. कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स, ऑल द गिअर्स आर इन एंगेजमेंट विथ, meshed with the corresponding gears on the lay shaft or intermediate shaft or counter shaft. So all the gears on the output shaft are always in mesh with the, इथं बघा, बरोबर, हे स्लायडिंग मेश टाइप आहे, हे इथं स्लायडिंग करायचं आपल्याला, हे स्लायडिंग टाइप गिअर बॉक्स. इथं काय आहे, हा ह्याच्याशी मेश आहे, हा ह्याच्याशी मेश आहे, हा ह्याच्याशी मेश आहे. सो ऑल द गिअर्स ऑन द output shaft are in constant mesh with the lay shaft or counter shaft or intermediate shaft. ह्याला काय पण तुम्ही या 3 नावाने कॉल करू शकता, बरोबर. सो such a type of gearbox is called as constant mesh gearbox. Then we have a synchro mesh gearbox. Synchro mesh gearbox मध्ये एक extra unit we are using which we call as a synchro mesh unit, ते आपण डिस्कस करू. So when synchro mesh units are used in the gearbox, it is called as a synchro mesh type of gearbox. We have a transaxial type of gearbox or automatic gearbox. These are the special type of gearboxes which we will also explain. Okay, what is transaxial and what is a transaxial type of gearbox and automatic type of gearboxes. We also have automatic gearbox. Okay, automatic transmission. We will also use explain that. So I hope I have covered the basic of a transmission, why transmission is required in a automobile, and how to achieve different speeds in a gearbox. We have explained. Any doubt with respect to this, you can ask. Any doubt? Any doubt? आतापर्यंत जे काय डिस्कस केलं त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? ओके, तर कोणाला डाऊट नसेल तर आणि आतापर्यंत आता तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसतंय बघा, मी अजून एकदा तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला रोल नंबर रीड करून दाखवतो. त्यात नसेल तर तुम्ही तुमचा रोल नंबर ऍड करा किंवा बेस्ट वे यू मार्क युअर अटेंडन्स इन द चॅट बॉक्स. वन्स अगेन, आता कोणी जे अवेलेबल आहेत फक्त 16 लोक आहेत, काय हरकत नाहीये. अजून एकदा तुम्ही तुमचे नंबर्स टाका अँड इफ यू डोंट हॅव एनी doubt, you may leave, and if you have any doubt, please ask your doubt. Any doubt, please ask. क्लच रिलेटेड किंवा आतापर्यंत जे काही गिअरबॉक्स रिलेटेड डिस्कस केलं त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर तुमची अटेंडन्स मार्क करून तुम्ही यू मे लिव्ह.
Okay, then if no doubts are there, we can stop over here for today's session. Thanks for coming for the lecture and attending the lecture. But I'm unhappy about the attendance. Attendance is very less. I don't know why, what is the reason for less attendance, but this should not happen. So much important things are, and as I told you, there's a probability of offline examination this time. So if offline examination is there, it will be very difficult for you to write your paper if you don't attend the lectures regularly. So ensure that you are attending the lectures regularly. Okay, thank you. Everybody may leave.